2001 साली रिलीज झालेला चिमणी पाखरं हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता. एक दर्जेदार कौटुंबिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. त्या काळी थिएटरमध्ये या सिनेमाने सर्व मराठी प्रेक्षकांना रडवलं होतं. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. तसेच बाळ धुरी, लक्ष्मीकांत बेर्डे, नागेश भोसले, रमेश देव, जयश्री गडकर, रेशम टिपणीस, तुषार दळवी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. विशेष म्हणजे या सगळ्या तगड्या स्टारकास्टमध्ये या सिनेमातील बालकलाकार विशेष भाव खाऊन गेले होते. सचिन आणि पद्मिनी यांच्या मुलांची भूमिका करणाऱ्या 4 बालकलाकारांनी जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ते 4 बालकलाकार म्हणजे भारती साठे, अविनाश साठे, मेघना साठे आणि निहार शिंबेकर. चिमणी पाखरं प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 24 वर्षांचा काळ लोटला आहे. एवढ्या वर्षांनंतर या चित्रपटातील कलाकार आता नक्की काय करतात, कसे दिसतात हे सविस्तर जाणून घेऊया. महेश कोठारे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. याशिवाय या चित्रपटातील एका गाण्यातही ते दिसून आले होते. हा चित्रपट आला तेव्हा ते 48 वर्षांचे होते. आज ते 72 वर्षांचे आहेत. आपल्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. सध्या ते अनेक मालिकांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. शिवाय झपाटलेला 3 या चित्रपटावर ते काम करत आहेत. नागेश भोसले यांनी या सिनेमात पतंगराव कुऱ्हाडे हे खलनायकी पात्र साकारलं होतं. त्यावेळी ते 41 वर्षांचे होते. बेरकी खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे नागेश आता 65 वर्षांचे झाले आहेत. नुकतेच त्यांनी येरे येरे पैसा 3मध्ये काम केलं होतं. त्यांच्या पत्नीचे नाव जॉय भोसले असून त्या राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय त्यांना अमरेंद्र नावाचा मुलगा देखील आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून आले होते. हा सिनेमा आला तेव्हा ते 47 वर्षांचे होते. त्यानंतर 3 वर्षांनी 16 डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रिया बेर्डे आणि 2 मुलं आहेत. आता त्यांची दोन्ही मुलं देखील मनोरंजन विषयात कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे हा सिनेमा आला तेव्हा प्रिया बेर्डे या 33 वर्षांच्या होत्या. त्यांनी 1998 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी लग्न केलं. आता ते 57 वर्षांच्या आहेत. लग्नानंतर त्या काही मोजक्या सिनेमांमध्ये दिसून आल्या होत्या. सध्या अभिनयाबरोबरच त्या रेस्टॉरंटही चालवत आहेत. दिग्गज अभिनेते राजशेखर यांनी या सिनेमात शाळेचे चेअरमॅन म्हणजेच आबासाहेब हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी ते 65 वर्षांचे होते. त्यानंतर 2005 साली म्हणजे वयाच्या 69व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सध्या त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर आणि नात कृष्णा राजशेखर त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत. दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी या चित्रपटात दत्तू नावाच्या पतंगरावांच्या कर्मचाऱ्याचा रोल साकारला होता. त्यावेळी ते 44 वर्षांचे होते. कालांतराने 2018 साली वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सध्या त्यांचा मुलगा वरद चव्हाण अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. आनंद अभ्यंकर हा सिनेमा आला तेव्हा आनंद अभ्यंकर 38 वर्षांचे होते. या सिनेमात त्यांनी डॉक्टरचा रोल केला होता. यानंतर ते अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकले होते. मात्र 2012 साली पुण्यावरून येताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव सानिका असून ती सुप्रसिद्ध नृत्यांगना आहे. निहार शिंबेकर यांनी शेखर आणि नंदिनीच्या मुलाचे म्हणजेच अपंग असलेल्या विजूचे पात्र साकारले होते. निहार हा दिग्गज गायक जयवंत कुलकर्णी यांचा नातू आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर गाण्याचे संस्कार झाले. पुढे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने संगीत हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. त्यांनी गणवेश, बाहुबली, समायरा या सिनेमांना संगीत दिलं आहे. तसेच त्यांनी उरी, द सर्जिकल स्ट्राईक, मंगला, डिजॅंगो जेडी अशा चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. संगीत आणि गायन क्षेत्रातील नवाधारा म्हणून तो नावारूपास येत आहे. बालकलाकार भारती साठे हिने शेखर आणि नंदिनीच्या मुलीचे म्हणजेच अंजू हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी भारती 11 वर्षांची होती. ती साठे कोचिंग क्लासचे मालक मच्छिंद्र साठे यांची कन्या आहे. त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीने प्रोडक्शन मॅनेजर, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग अशा विविध क्षेत्रात काम केलं आहे. शिवाय महेश कोठारे यांच्या कोठारे विजन या प्रोडक्शन हाऊसमध्ये तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे. पुढे तिने निर्माते आशिष नाटेकर यांच्याशी लग्न केलं. आता ती 36 वर्षांची असून तिला सायशा आणि अगस्त्य नावाची 2 गोंडस मुलं देखील आहेत. सध्या त्यांनी खाण्याशी निगडीत होम शेफ डॅडी आणि मंकी बार केक हे 2 स्टार्टअप सुरू केले आहेत. पद्मिनी
बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. त्या या सिनेमात नंदिनी या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंथन, प्रवास अशा काही मराठी चित्रपटात काम केलं. त्यांनी चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा यांच्याशी प्रेमविवाह केला असून त्यांना प्रियांक नावाचा मुलगा आहे. प्रियांकसुद्धा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सचिन खेडेकर. अभिनेते सचिन खेडेकर या सिनेमात शेखरच्या मुख्य भूमिकेत दिसून आले होते. हा सिनेमा आला तेव्हा ते 35 वर्षांचे होते. यानंतर सचिन यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. आता ते 60 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जल्पा असून त्यांना 2 मुलं आहेत. सध्या ते क्रांतिज्योती विद्यालय नावाच्या सिनेमाचं शूटिंग करत असून त्याचबरोबर भूमिका नावाच्या नाटकातही काम करत आहेत. बाळाधुरी. ज्येष्ठ अभिनेते बाळाधुरी यांनी या सिनेमात शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ते 56 वर्षांचे होते. दिग्गज अभिनेत्री जयश्री गडकर यांचे ते पती आहेत. जयश्री गडकर यांनी देखील या सिनेमात छोटी भूमिका साकारली होती. दुर्दैवाने 2008 साली जयश्री गडकर यांचे निधन झाले. आता बाळाधुरी 81 वर्षाचे असून ते आणि त्यांचा मुलगा आनंद सध्या जयश्री गडकर यांच्यावर सिनेमा बनवण्यात व्यस्त आहेत. तर ही होती चिमणी पाखरे या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांची माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.